तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्याला शिकायचं आहे केमिकल रिॲक्शन्स अँड देअर टाइप्स, रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचे प्रकार. आता रासायनिक समीकरण कसं लिहायचं हे आपल्याला माहीत आहे की एका डाव्या बाजूला अभिक्रियाकारके असतात. म्हणजे सपोज आपण असं म्हटलं C+O2 = CO2, कार्बन डायऑक्साईड. कार्बन ऑक्सिजन यांचा संयोग होऊन तयार होते कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन हे काय आहे, अभिक्रियाकारक आहेत, म्हणजे रिॲक्टंट आहेत. आणि CO2 हा तयार झालेला प्रोडक्ट आहे, म्हणजे याला म्हणायचं उत्पादित आहे. तर रासायनिक अभिक्रिया घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला अभिक्रियाकारके कोणते आहेत आणि काय तयार होणार आहे, म्हणजे उत्पादित कोणते आहे, म्हणजेच रिॲक्टंट अँड प्रोडक्ट, या दोन्हीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे आपल्या सभोवताली घडून येणारे परमनंट चेंजेस किंवा रासायनिक बदल. जसं काही चेंजेस जे असतात ते कसे असतात, भौतिक असतात, म्हणजे फिजिकल असतात, वरतून आपल्याला दिसतात, पण ते टेम्पररी असतात. जसं कागद फाटला, ती कागद आपण पुन्हा जोडू शकतो, म्हणजे हा टेम्पररी चेंज झाला, त्याला फिजिकल चेंज सुद्धा म्हणतात. परंतु तोच कागद जर आपण जाळला तर त्याचं राख होते किंवा तो परत कामी पडू शकत नाही, म्हणून तो परमनंट चेंज झाला. त्या परमनंट चेंजलाच आपण रासायनिक बदल असं म्हणतो. तर आपल्या अवतीभोवती सुद्धा काही अभिक्रिया ह्या परमनंटली घडत असतात, म्हणजे त्याला केमिकल चेंजेस असं म्हणतात, त्याला केमिकल रिॲक्शन्स असं म्हणतात. आणि म्हणून त्याच केमिकल रिॲक्शन्सचा अभ्यास आपल्याला या तासिकेमध्ये करायचा आहे. तर त्यापैकी सर्वात पहिल्या अभिक्रियेचा विचार आपण या ठिकाणी करूया. तर पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शन. संयोग अभिक्रिया यालाच म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता संयोग अभिक्रिया म्हणजे जेव्हा एखाद्या, सपोज आपण एक्झाम्पल घेऊया, उदाहरण अमोनिया अधिक HCl बरोबर NH4Cl, अमोनियम क्लोराईड. मीन्स अमोनिया या वायूमध्ये थोडं हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं आपण, किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतात त्याला, हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा आम्ल, देन अमोनियम क्लोराईड इज फॉर्म. आता पहा, या अभिक्रियेमध्ये काय झालंय हे उदाहरण घेतलंय आपण की NH3 + HCl = NH4Cl. आता ही आहे केमिकल रिॲक्शन. तर या अभिक्रियेचं नाव आहे संयोग अभिक्रिया किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर अमोनियामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकल्यानंतर त्यापासून अमोनियम क्लोराईड तयार झाला. म्हणजे काय की दोन अभिक्रियाकारकापासून, म्हणजे दोन रिॲक्टंट पासून एकच प्रोडक्ट तयार झालं, म्हणजे उत्पादित तयार झालं, एकच तयार झालं, दोन पासून एक तयार झालं. ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की इथे रिॲक्टंट किंवा अभिक्रियाकारके दोन आहेत, परंतु त्यापासून तयार झालेली वस्तू किंवा उत्पादित एकच आहे. आणि म्हणून या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असं म्हणतात किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शन. That means ammonia and hydrochloric acid combines with each other and form a single product. When the reactant combines with each other, two or more reactants combines with each other and form a single product, then it is called as a combination reaction. जेव्हा ज्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक अभिक्रियाकारके एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक नवीन उत्पादित तयार होतं, त्याला म्हणतात संयोग अभिक्रिया. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आपण असं म्हणायचं किंवा दोन किंवा तीन वस्तू जर आपण एकत्र घेतल्या तर त्याच्यापासून एक नवीन वस्तू तयार होते, त्याला म्हणायचं संयोग अभिक्रिया.
तर हे संयोग अभिक्रियेचं एक उदाहरण जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्याला संयोग अभिक्रिया म्हणजे काय हे उदाहरणासह सांगता येईल. त्यानंतर आपण घेणार आहोत दुसरी रिॲक्शन, म्हणजे ती आहे अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया नंबर 2 म्हणजे त्याला म्हणायचं. त्यानंतर रासायनिक अभिक्रियेचा, केमिकल रिॲक्शनचा दुसरा प्रकार आपण घेणार आहोत अपघटन अभिक्रिया, म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल C12H22O11 हा आहे शुगरचा फॉर्म्युला. याला जर आपण हीट दिली म्हणजे उष्णता दिली, असा जो ट्रायंगल आहे तो हीटचं साइन आहे. उष्णता दिल्यानंतर त्यापासून तयार होतं 12 कार्बन प्लस 11 H2O, म्हणजे कार्बन आणि पाणी तयार होतं. आता ही झाली तुमची केमिकल रिॲक्शन, म्हणजे आपण लिहिलेली रासायनिक अभिक्रिया. पण ही अभिक्रिया विद्यार्थी मित्रांनो आपल्यासोबत नेहमीच घडत असते. समजा एखाद्या आपली आई स्वयंपाक करते तेव्हा पहा, चहाच्या गंजामध्ये जर पहिले साखर टाकून दिली आणि ते वर ठेवलं गॅसवर, तर पाणी घेईपर्यंत त्या साखरचं काय होतं, करपते. ती साखर करपते म्हणजेच काय, साखर त्याला दिली उष्णता आणि तयार झाले करपलेला कोळसा किंवा कार्बन, आणि थोडं पाणी पण त्याच्यातून निघतं. तर ते पाणी म्हणजे इथे तयार झालेला H2O, म्हणजे थोडं पाणी पण सुटतं त्याला आणि थोडा काळसरपणा येतो, म्हणजे कार्बन पण त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे काय झालं की शुगर ह्या एका पदार्थाचं 2 पदार्थांमध्ये रूपांतर झालं, आणि म्हणून या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. म्हणजे एका रिॲक्टंट पासून 2 किंवा अधिक उत्पादिते जेव्हा तयार होतात तेव्हा त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. The reaction in which when the single product decomposes into 2 or more than 2 substances, then it is called as a decomposition reaction. Decompose म्हणजे त्याचे विघटन होणे, त्याचे तुकडे होणे. तर हे शुगरचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, आणि यावरून तुम्हाला अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीने सांगता येईल. त्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया की water molecule H2O when decomposed it forms H2 plus O2. म्हणजे हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस. वॉटर मॉलिक्यूल जेव्हा त्याला हीट दिली जाते किंवा उष्णता दिली जाते, किंवा आपण त्याच्यात आम्लयुक्त पाणी म्हणतात, म्हणजे ॲसिड वॉटर म्हणजे आम्लयुक्त पाणी, याला आपण हीट नाही म्हणता येणार, याला आपण विद्युत प्रवाह सोडला. विद्युत प्रवाह जर याच्यामधून जात असेल, आपण पाहतो पाणी हे विद्युतचं सुवाहक आहे किंवा लवकर विद्युत प्रवाहित होते. तर पाण्यामधून विद्युत प्रवाह जाऊ देत असेल ते पाणी असायला पाहिजे आम्लयुक्त पाणी, ॲसिड रेन, जे आपण इन्व्हर्टरमध्ये बॅटरीमध्ये वापरतो. तर त्या पाण्याचा तोच गुणधर्म आहे, त्याच्यापासून विद्युत प्रवाह गेल्यानंतर या पाण्याचं काय होते, अपघटन होते, म्हणजे डिकम्पोजिशन होतं, आणि हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅसेस तयार होतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पाणी ह्या एका घटकापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्युल्स त्या ठिकाणी तयार झाले. So it is called as a decomposition reaction because the water molecule undergoes the reaction of undergoes electricity, म्हणजे विद्युत प्रवाह त्याच्यामधून गेला, आणि त्याच्यामुळे या आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे त्या ठिकाणी हायड्रोजन मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार झाले.
So why it is decomposition reaction? Because a single molecule convert into two or more than two molecules. म्हणजे एका घटकापासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त उत्पादित त्या ठिकाणी तयार झाले आणि म्हणून त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोज झाले, त्या एका घटकाचे तुकडे झाले आणि एकापासून अनेक 2-3 तुकडे किंवा 2-3 घटक त्या ठिकाणी तयार झाले, म्हणून त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन रिॲक्शन. मला असं वाटते की तुम्हाला निश्चित चांगल्या प्रकारे समजलं असेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर माझी ही शिकवण्याची नाही म्हणणार मी, मार्गदर्शन करण्याची सोपी पद्धती जर आवडली असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी कुठे आजूबाजूला असतील त्या सर्वांनाही शेअर करा. आणि सिम्पली सायन्स या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासात मदत होईल. आणि या पद्धतीने सिम्पली अभ्यास करत राहा आणि हार्डवर्क करत राहा आणि तब्येतीची पण काळजी घ्या. धन्यवाद.